आज आपण दडपे पोहे बनवूया। लागणारे साहित्य बघा। अर्धी वाटी चिरलेला कांदा, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, पाऊण चमचा हिंग, 8-10 कडीलिंबाचे पानं, पाऊण चमचा हळद, 3-4 हिरव्या मिरच्या, 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी चिरलेला टोमॅटो, अर्धी वाटी भाजलेले दाणे, अर्धा लिंबूचा रस, 3 वाटी पातळ पोहे, अर्धी वाटी ताजं खवलेलं खोबरं, 2 चमचे साखर, स्वादानुसार मीठ, फोडणी करता तेल। आता आपण बनवायला सुरुवात करूया। पहिलं आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची आहे। फोडणीचं कडलं गरम करून घ्यायचं आणि त्याच्यात 2 चमचे तेल घ्यायचे। तेल गरम झालं की आपण त्याच्यात मोहरी घालूया। मोहरी तडतडायला लागली की आपण त्याच्यात जिरे घालूया। आता हिंग, चिरलेली हिरवी मिरच्या, चमच्याने जरा हलवून घेऊया। कढीपत्ता, गॅस बारीक करून हळद घालून घेऊया आपण। फोडणी करपू न देता व्यवस्थित हलवून घ्या। आता मोठं एका वाडग्यात आपण कांदा काढून घेऊया आणि कांद्यावर हे तयार केलेली गरम फोडणी ओतून घ्यायची। असं केल्याने कांद्याचा कच्चा वास निघून जातो। व्यवस्थित एकत्र करून घेऊया ह्याला। चिरलेला टोमॅटो ह्याच्यात मिसळून घेऊया। लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, 3 वाटी पोह्याच्या प्रमाणात मीठ घालून घ्यायचे। साखर 2 चमचे, आता ह्याच्यात पोहे घालून घेऊया। कांदा, टोमॅटो, लिंबाचा रस आणि फोडणी सगळं एकत्र केलेले असल्यामुळे त्याच्यात पाणी सुटेल आणि याच्यात आता खोबरं घालून घ्यायचंय। दाणे पण आपण एकत्र करून घेऊया। आता कोथिंबीर, आता ह्याला एकत्र करून आपण व्यवस्थित जरा दाबून दडपून झाकण ठेवूया 15 मिनिटं।
हे व्यवस्थित मुरून खायला आपल्याला तयार होईल. खोबरं कोथिंबीर दाण्यांनी सजावट करून पोहे तयार.